आणि वेळेत आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे, राज्यातील एपीएमसी मार्केट बंद राहणार आहे, मात्र सोलापूर एपीएमसी मार्केट आज नियमितपणे सुरू आहे। प्रलंबित प्रश्न सोडवण्याकडे शासन दुर्लक्ष करते, त्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय। सर्वांना समान कायदा करा, 1963 जुन्या कायद्यामध्ये आमूलाग्र बदल करा किंवा बाजार समिती कायद्यात रद्द करा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। या मागणीसाठी आज नवी मुंबईसह राज्यातील सर्व बाजार समित्या एक दिवसाचा बंद ठेवतायत। सोलापूर एपीएमसी मध्ये मात्र आज नियमितपणे व्यवहार सुरू आहेत। अधिक माहिती घेऊया, सौरभ वाघमारे यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सौरभ, सोलापूरमध्ये एपीएमसी मार्केट व्यवस्थित सुरू राहणार आहे, बाकीच्या ठिकाणी मात्र अनेक वेगवेगळ्या मागण्या आहेत, काय प्रमुख कारण? सोलापूरमध्ये जे आहे ते प्रज्ञा एपीएमसी मार्केट जे आहे ते सुरू असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। जर पाहत असाल तर की या ठिकाणी सर्व प्रकारचे जे आडत आहेत वगैरे आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत, की नागरिकांची देखील शेतकऱ्यांची देखील या ठिकाणी जे आहे ते गर्दी दिसून येते। शेतकरी त्यांचा माल जो आहे तो बाजार समितीत विकण्यासाठी जो आहे तो घेऊन आलेला, आणि या प्रकारे या ठिकाणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोणत्याही प्रकारचा जो बंद जो आहे तो काही दिसून येत नाही। शेतकऱ्यांचा माल जो आहे तो या ठिकाणी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेला आहे। बटाटे असतील, हे अद्रक असेल, या सर्व बाबींचा जो किंवा कांदा असेल, याचा जो आहे तो शेतकऱ्यांचा लिलाव जो आहे तो या ठिकाणी करण्यात येत आहे। दादा, काय सांगाल, काय आज बंद आहे का? काय चालू आहे? बंद नाही की प्रज्ञा शेतकऱ्यांचं असं सांगणं येतं की या ठिकाणी जे सर्व जे लिलाव जे आहेत ते चालू आहेत आणि कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी बंद जो आहे तो दिसून येत नाही। आणि सोलापूर या कृषी उत्पन्न बाजार समितीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या ठिकाणी जे आहे ते सीमावर्ती भागालगत असलेला कर्नाटक वगैरे, आंध्र प्रदेश, तेलंगणा या ठिकाणाहून देखील शेतकरी त्यांचा जो माल आहे त्यांचे जे शेतीतील कांदा असेल वगैरे अशा पद्धतीचे जे पिकं आहेत ते विक्रीसाठी जे आहेत ते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन येत असतात। आणि यामुळे जी आहे ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी आहे ती गर्दी झाल्याचं दिसून येते। आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जो आज जो संपूर्ण राज्यामध्ये जो संप चालू आहे त्या संपाचा या ठिकाणी परिणाम झालाय असं म्हणता येणार नाही। प्रज्ञा, सौरभ, माल आणून ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र जी चहल पहल असते सकाळच्या काळामध्ये ती मात्र इथे सध्या आपल्याला पाहायला मिळत नाहीये। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।